इकडे झालंय पावसाचं वातावरण. तुम्ही बघू शकता सावली चालू आहे. आणि आज 20 तारीख आहे आणि असाच विचार चालला आहे की चांदवडला जाऊन येऊ. आता एक मित्र येऊ राहिला, दोस्ताची वाट बघतो आणि निघतो चांदवडला. गणपती मंदिर आणि रेणुका मातेच्या पाया पडण्यासाठी. तर कॅमेरामॅन समोर दाखवा. आता निघू, मस्त दर्शन घेऊ. हे आहे आपल्या वजरचं खंडराव महाराजांचं दर्शन. सगळ्यात पहिल्यांदा गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ आणि रेणुका मातेच्या पाया पडण्यासाठी जाऊ. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. काय वातावरण झालेलं आहे पावसाचं वातावरण झालंय असं वाटतंय. असं वाटतं तर तिथं जाईपर्यंत जर पाऊस आला तर लय भारी काम होईल, एकदम मस्त दर्शन होईल. पाऊस आला तर वातावरण एकदम बेस्ट राहते. पाऊस व्यवस्थित झाला तर पिकं पण व्यवस्थित होतील. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. नाही, पाऊस जर झाला ना तर मस्त लगेच तांबडी लागवड करायची आपल्याला. गणपती बाप्पा मोरया. आता वडनेर भैरवच्या पुढे निघालोय आणि समोर म्हणजे इथं सगुना कंपनीच्या पुढे रस्त्याचे काम चालू आहे इकडं. आणि खूप ट्रॉफिक जाम या साईडला, रस्त्याची कामं चालू आहे. प्लेटी बिटी पडलेलं आहे, म्हणजे अजून भरपूर दिवस काम चालू. लय भरपूर दिवस चालतील. कमीत कमी अजून आहे ना एखादा वर्ष. कुठंच नाही गेलं. एखादा वर्ष कुठंच गेलं नाही. तर सांगा, आपण जेव्हा चांदोड करून पुढे येतो तर समोर बघा डोंगर झाडे आपल्याला बघायला भेटतील. आणि या ठिकाणी वृक्ष लागवड एकदम मोठ्या प्रमाणात होती असं मला वाटतं. हे बघा, रस्त्याच्या चारही बाजून झाडं वगैरे. तसं विषय असा आहे का नाशिककडे सरकार वृक्ष तोड करतीये, पण खेडेगावामध्ये आज पण वृक्ष लागवड होऊन राहिली. आणि माझं असं म्हणणं आहे का प्रत्येकाने ना एक झाड नक्की लावायला पाहिजे वर्षामध्ये. तर कृपा करून प्लीज एक झाड वर्षाला लावायचा, जेणेकरून पाऊस पाणी वेळेवर पडेल. समोर आहे ना कमान टाकायचं काम चालू आहे. हे बघा, तर 2 क्रेन लागलेले मस्त पैकी. आता कमान बिमान टाकायचं काम चालू आहे. इकडे वनपदरी रस्ता चालू झालेला आहे. आता तुम्ही बघू शकता. हे कमानीचं काम का बरं चालू केलं असेल, तुला काय वाटतं? इकडल्या लोकांसाठी असेल. इकडले म्हणजे रस्ता क्रॉस करण्यासाठी. बरोबर बोलले. प्राचीन श्री इच्छापूर्ती गणेश मंदिरापाशी पोहोचलेलो आहे, गणपती बाप्पांच्या प्रवेशद्वारपाशी. गणपती मंदिरापाशी पोहोचलेलो आहे, गणपती बाप्पांच्या पाया पडून. नारळ द्या, नारळ तुला घेऊन घे ना. काय अरे घे ना एक नारळ आणतो. एकदम फायनल दर्शन झालं गणपती बाप्पांचं. आज इथं काही एवढी गर्दी नव्हती गणपती मंदिरामध्ये. वडाचं झाड आहे. मग काय कसं वाटलं दर्शन आजचं? दर्शन एकच नंबर झालं गणपती बाप्पाचं. गणपती बाप्पा मोरया. इकडे एक वडाचं झाड आहे, तिकडं लहान मुलांना खेळण्यासाठी पाळणे. चला दाखवतो तुम्हाला. रेणुका मातेचं दर्शनाला जाऊ.